ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मिषमालन्दिवल्लभं. तया चित्सूर्याश्रिनिवृत्ती आता नमो मनो पुढत पुढती. जे बाधका येज तसे स्तुती बोलाची. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं. नमामि योगं शिरसा गुरुन्तं. नमामि योगं शिरसा गुरुन्तं. श्री विठ्ठल. तर श्रीमंत ज्ञानेश्वरीच्या चिंतनात धारावाहिकपणे चालत असणाऱ्या या चिंतनामध्ये आपण कौरव सैन्य आणि पांडव सैन्य या दोन्ही सैन्यांचं वर्णन त्या दुर्योधनाच्या मुखातून आपण श्रवण करतोय आणि त्या दोन्ही सैन्याची तुलना दुर्योधन करतोय. पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 10 इथून आज चिंतन आपल्याला करायचे. तो दुर्योधन सांगतोय आपलं सैन्य कसं आहे, पांडवांचं सैन्य कसं आहे, त्या पांडवांच्या सैन्यात कोण कोण आहे, आपल्या सैन्यात कोण कोण आहे, आणि ही सगळी माहिती देऊन झाल्यानंतर आता दोन्ही सैन्यांमध्ये तुलनात्मक विचार दुर्योधन करतोय. आणि तो करत असताना म्हणतो अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषा बलं भीमाभिरक्षितं. तो दुर्योधन दोन्ही सैन्याची तुलना करतोय आणि तुलना करत असताना तो म्हणतो की तद अस्माकं अपर्याप्तम बलम, ते आपलं अपर्याप्त असणार बळ म्हणजे जे मोजता येणार नाही अपर्याप्त असणार ते आपलं बळ भीष्माभिविरक्षितम, ज्याचं संरक्षण करण्याचं काम भीष्मावर आहे. म्हणजे ज्याचे सेनापती कोण आहे तर भीष्माचार्य आहे. आणि पर्याप्तम तू इदम येतेशाम बलम, परंतु या पांडवांचं हे असणार बळ भीमाभिरक्षितम, याचं संरक्षण करण्याचं काम, याचं मुख्य बनण्याचं काम कोणावर आहे तर भीमावर आहे. त्याने दोन्ही सैन्याचं वर्णन केलं की आपलं सैन्य अपर्याप्त आहे म्हणजे मोठं आहे आणि त्याचं मुख्य, त्याचा नायक, त्याचं अभिरक्षण करण्याचं काम भीष्माचार्यावर आहे. आणि पांडवांचं सैन्य तर ते छोट आहे, कमी आहे, आणि त्याच्या संरक्षणाचं काम भीमावर आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू
जो जग जेठी जगी सुबटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. दुर्योधन आपलं सैन्य कोणाच्या ताब्यात आहे हे वर्णन करत असताना म्हणतो, वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू. आणि आपण आतापर्यंत केलेलं सैन्याचं वर्णन, या सैन्य एवढं श्रेष्ठ तर आहेच, पण त्याच्यात भर अशी आहे, वरी म्हणजे या ठिकाणी तो वरी शब्द का घातलेला आहे, तर आतापर्यंत केलेलं वर्णन तर खूपच आहे, पण त्याच्याही वर असं आहे. आपण म्हणतो बघा ना की आम्ही माऊलींच्या दर्शनाकरता आळंदीला गेलो, अहो पण गेल्यानंतर त्यातल्या त्यात त्या ठिकाणी मारुती बाबांचं आमचं वरचेवर दर्शन होऊन गेलं. म्हणजे गेलो होतो फक्त माऊलींच्या दर्शनाला, पण त्यात अजून एक फायदा झाला की त्यावर आम्हाला मारुती बाबांचीही भेट झाली. म्हणजे गेले होते एका गोष्टी करता, पण दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा वरची झाली. किंवा आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर जेवायला काय भेटलं, चपाती आणि भाजी भेटली आणि त्याच्याबरोबर वरण आणि भात भेटला, पण त्या वरणावर आम्हाला तूप भेटलं. त्या वरणावर काय भेटलं, तूप. म्हणजे वरण तर चांगलंच आहे, पण त्याच्यावर काय आहे, साजूक असं तूप घातलेलं आहे. तसं दुर्योधन म्हणतो, आमचं सैन्य तर मोठंच आहे, पण त्या सैन्याचं अभिरक्षण करण्याचं काम कोण करताय? दुर्योधन म्हणतो, वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू. क्षत्रियांमध्ये जो श्रेष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे? जो जगजेठी जगी सुबटू. जो जगजेठी जगी सुबटू, जो जगात प्रसिद्ध आहे योद्धा म्हणून, मोठा असणारा योद्धा, जग ज्याला मानतं, जग ज्याच्या पुढे नतमस्तक होतं, असा शूरवीर योद्धा भीष्म जो आहे, त्या भीष्माला दळवैपणाचा पाटू, सेनापतीचं पद त्या भीष्माचार्याकडे दिलेलं आहे. दळवैपण म्हणजे सेनापती पद आणि पाट म्हणजे मान. त्या सेनापती पदाचा मान भीष्माचार्यांकडे आपण काय केलेला आहे, तर दिलेला आहे. आता ते सैन्य अधिक भीष्माचार्य याचं वर्णन दुर्योधन करतो, म्हणतो, आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थे कुले लोकत्रय. दुर्योधन त्या भीष्माचार्याचा आणि स्वतःच्या सैन्याचं वर्णन म्हणतो, आता याचे निबळे ग बसले. या भीष्माचार्याच्या बळाने आश्रयित झालेलं हे सैन्य, भीष्माचार्याच्या आदेशानं चालणारं हे सैन्य कसं आहे, तो म्हणतो दुर्ग जैसे पन्नासिले. दुर्ग जैसे पन्नासिले. आपण दुर्गाचा विचार करून आलो. दुर्ग म्हणजे किल्ला. तर तो किल्ला पन्नासीला म्हणजे त्या किल्ल्याची किंवा त्या डोंगराची व्यवस्थित पद्धतीनं बांधणी केलेली आहे. एक तर डोंगर आधीच चढायला अवघड राहतो, पण त्याच्यावर जर किल्ला बांधून त्याला दरवाजाचं जर सुरक्षण केलं, त्याला जर विविध पद्धतीचे मधी असणारे सुरक्षा कवच बसवले, तर वर जाणाऱ्याला काय येतात, तर प्रतिबंध येतात, अडचणी येतात, तो किल्ला अजून जास्त सुरक्षित होतो. तसं दुर्योधन म्हणतो, आधीच हे सैन्य मोठं आहे, पण आता त्या सैन्याला जोडीदार असणारा भीष्माचार्य, या सैन्याचा सांभाळणारा भीष्माचार्य, आणि आता हे इतकं मोठं आहे, येणे पाडे थे कुले लोकत्रय. दुर्योधन म्हणतो, याची जर तुलना केली तर तीनही लोक कमी पडतील. याच्या पुढे आता तीनही लोक काय तर कमी आहे, एवढं मोठं हे सैन्य. दुर्योधन आता वर्णन करतोय ते सैन्याचं, त्याला उपमा देतोय, आणि भीष्माचार्यांनाही उपमा देत असताना तो म्हणतो, आधीची समुद्र पाही तेथ दुवाड पण कवना नाही, मग वडवानळ ऐशाही विरजा जैसा. तो दुर्योधन म्हणतो, बघा ना, आधीची समुद्र पाही तिथं दुवाड पण कवना नाही. तो दुर्योधन म्हणतो, समुद्र पहा ना हो, हा समुद्र पाहिल्यानंतर भीती कोणाला वाटत नाही? आपण कधी जर समुद्र किनारी गेला असाल, आपल्यापैकी बहुतेकांनी कधी न कधी पण समुद्र बघितला असेल. नाही कधी तर निदान
समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा फोटो म्हणा, समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा व्हिडिओ म्हणा, चित्रफित म्हणा, हे काही ना काहीतरी आपण प्रत्येकाने बघितलेले. तर ते असणार समुद्र. दुर्योधन म्हणतो आधीची समुद्र पाहिजे तर दुवाडपण कावना नाही. हा समुद्र आधीच जर बघितला तर त्या ठिकाणी दुवाडपण म्हणजे भीती कोणाला वाटत नाही? सर्वांनाच भीती वाटते. पण त्या समुद्रात जर अग्नी पेटलेला असेल तर मग भीती नाही वाटणार का? मग वडवानळ ऐसा ही बिरजा जैसा. वडवानळ म्हणजे समुद्रावर लागणारा अग्नी. अग्नीचे अनेक प्रकार आहे, मी मागेही बोलून गेलेलो आहे. अग्नी एकच आहे पण स्थलभेदाने त्याचे नाव वेगवेगळे आहेत. आपण होमात पेटवतो तो होम अग्नी, शरीर जाळण्याकरता शेवटी चितेला जो दिला जातो तो भाडाग्नी, अन्न उदरात पचवतो तो जठराग्नी, तसा समुद्रात जो पेटतो तो जठराग्नी. वडवानळ. समुद्रात जो पेटतो तो वडवानळ. माऊली म्हणतात की ते कौरवांचं सैन्य कसं आहे, ते सैन्य म्हणजे समुद्र आहे. आणि समुद्र पाहिल्यानंतर कोणालाही काय वाटते? सहज भीती. आणि जणू त्याला लागलेली आग हे अजून भीतीदायक बनवते. तसं या कौरव सैन्यात उभे असणारे भीष्माचार्य यांच्यामुळे या सैन्याची जगाला काय वाटू राहिली? जास्तच भीती वाटते. किंवा ना तरी प्रळयवन्य आणि महावातू दोघा जैसा सांगा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती. पांडव सैन्याच्या विरोधात उभे असणारे भीष्माचार्य आणि भीष्माचार्यांच्या सोबत असणारं कौरवांचं सैन्य, त्याचं वर्णन करत असताना दुर्योधन सांगतोय हे आपलं सैन्य कसं आहे आणि त्याला जोडीदार भीष्माचार्य भेटल्यामुळे अजून कसा प्रभाव त्याचा वाढलाय. अजून एक दृष्टांत माऊलींना नोबराजात आहे. माऊलींजवळ शब्दाची दृष्टांतांची कमी नाही. आपल्याला बोलत असताना काय बोलावं, शब्द कुठून आणावे प्रश्न पडतो. माऊलींना काही तशी अडचण नव्हती. माऊलींनी एका सिद्धांता करता 8-8, 10-10 दृष्टांत दिलेत. इथं देखील माऊली म्हणतात की ते भीष्माचार्य आणि ते सैन्य कसं आहे, ना तरी प्रळयबन्नी आणि महावातू दोघा जैसा सांगा तू. प्रळयबन्नी आणि महावात. प्रळयबन्नी म्हणजे प्रळयाच्या वेळेस लागलेला अग्नी आणि प्रळयाच्या वेळेस सुटलेला वारा म्हणजे महावात. हे दोन्ही जर एकत्र जर आले तर काय होतं? तर जग भस्म करून टाकतं महाराज. अग्नी आणि वारा जर एका जागेवर जर आला तर काय करतं? हे ज्याला पाहायचं असेल तर त्यानं अंजलिस नावाच्या शहरात सध्या जाऊन पाहावं की तिथं काय चाललंय. किंवा आपण वृत्तपत्रात म्हणा किंवा बातम्यांच्या चॅनलवर म्हणा सध्या ऐकत असू, एक उच्च शहरीकरण झालेलं शहर, अमेरिकेतलं उच्च शहरीकरण झालेलं शहर, ज्या ठिकाणचे बहुतांश लोक देवाला मानत नव्हते, तर त्या जागेला आता खालच्या काही दिवसापूर्वी आग लागलेली आहे. आणि ती आग वाऱ्याच्या अतिकोपामुळं आटोक्यात येत अजूनही ती आटोक्यात व्यवस्थितपणे आलेली नाहीये. कशामुळं? वाऱ्यामुळं. आता ही बातमी न्यूज चॅनलला सध्या भरपूर ठिकाणी चालू आहे. आपण जे जे बातम्या वाचत असाल, बातम्या पाहत असाल तर आपल्याला ही गोष्ट ज्ञात आहे. मग ते जसं अग्नी वाऱ्याने अजून पुष्ट होतो, वाऱ्याने अजून पोचला जातो, तसंच हे असणारं सैन्य असणाऱ्या भीष्माचार्याच्या मदतीमुळं अजून जास्त प्रखरतेनं काय होतंय तर दिसतंय. तैसा हा गंगासुत सेनापती. गंगासुत म्हणजे भीष्माचार्य. भीष्माचार्यांची जन्मकथा आपण प्रवचनात ऐकून आलेलो आहे, त्यामुळे आता पुनरावृत्ती कळत नाही. आता असं असणार हे सैन्य, आता याच्याशी कोण भांडणं घेईल? दुर्योधन म्हणतो आता येणेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य किरथोकडे, परीवर चेलिने पाडे दिसत असे. दुर्योधन म्हणतो की या सैन्य पुढं आता लोकत्रय असलं तरी ते कमी पडल, याच्या संग भिडण्याचं सामर्थ्य कोणात नाही. आणि आता हे जे पांडव लढायला आलेत हे पांडव सैन्य किरथोकडे, या पांडवांचं सैन्य काहीतरी थोडं आहे आमच्या पुढं. कारण की कौरवांचं होतं 11 अक्षौहिणी आणि पांडवांचं होतं 7 अक्षौहिणी.
म्हणजे जवळजवळ 4 अक्षोहिणी सैन्य पांडवांकडे कमी होतं. तर तो दुर्योधन म्हणतोय पांडव सैन्य किरे थोडे. पांडवांचं सैन्य कसं आहे तर खूप छोट आहे, खूप छोट आहे. परी वरची लेणी पाडी दिसत असे. वरच्या मानानं जर विचार केला तर पांडव सैन्य खूप कमी आहे. आणि दुर्योधन बोलतोय ते खरंय, कारण की मी आधीच बोलून गेलो, पांडवांकडे सैन्य 7 अक्षोहिणी आणि कौरवाकडे सैन्य जे आहे ते 11 अक्षोहिणी, म्हणजे 4 अक्षोहिणी सैन्याचा काय दोन्हीमध्ये फरक आहे. आणि हे एवढं तर ठीकच आहे हो. तो दुर्योधन म्हणतो हाय तर आहे असं, वरी भीमसेन बेतू तो झाला आहे सेना तू, एवढी बोलून या मातू सांडली तेने. तो दुर्योधन म्हणतो हे तर पांडव सैन्य आपल्यापेक्षा कमी, ते तर जाऊ द्याचो, वरी भीमसेन बेतू आणि तो झाला आहे सेनानाथ. दुर्योधन आता भीमाची टिंगल करायची, भीमाला कमी लेखायचं म्हणून काय बोलतोय, वरी भीमसेन बेतू आणि तो झाला आहे सेनानाथ. भीमसेन बेथू, बेथू म्हणजे आडदांड, बेथू म्हणजे आडदांड. जो आपल्याकडे काय म्हणलं जातं, दांडगा, आडदांड. जो काम करत असताना अपघी काम करतो त्याला आडदांड म्हटलं जातं. जो विचार जास्त करून काम करत नाही. भीमदादाचा स्वभाव तसा आडदांडच होता. आणि हे सर्वांनाच माहिती आहे. एक कथा येते, एक वेळेचा प्रसंग, पांडव सर्वजण निवांत बसलेले आणि बसलेले असताना सहज त्यांच्या लक्षात आलं की झुंजूर मास चालू आहे आणि या झुंजूर नावाच्या मासात आपल्या स्नेही जनांना, आपल्या जवळच्या लोकांना बोलून प्रीती भोजन द्यायचं असतं, म्हणजे आपल्या जवळच्या माणसांना बोलून जेवण द्यायचं असतं. तर ह्या वेळेस धावपळीत आपल्या लक्षातच आलं नाही, आपण भगवान श्रीकृष्णाला यावेळेस जेवायलाच बोलवलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता शेवटचा दिवस आहे, आता उद्या काय आहे, शेवटचा दिवस आहे. आणि शेवटचा दिवस असल्यामुळं देवाला आता द्वारकेला जाऊन बोलून आणणंही शक्य नाही आणि देवाला आता खाऊ घालणंही शक्य नाही. हा पांडवांचा विषय चालला. पण भीमदादाने सांगितलं ऐका, करा म्हणे स्वयंपाकाची तयारी, मी बोलून आणतो देवाला, मी देवाला बोलून आणतो. मी का सांगतो लक्षात येत आहे ना, वरी भीमसेन बेतू, भीमदादा कसे आडदांड आहेत. सांगितलं मी देवाला बोलून आणतो, तुम्ही स्वयंपाकाची तयारी करायला लावा द्रौपदीला. ठीक आहे, सांगितलं द्रौपदी कर स्वयंपाक, उद्या सकाळी सर्वांसाठी स्वयंपाक कर, भगवंत जेवायला येणार आहे, चांगला गोल जोड स्वयंपाक कर. द्रौपदीने सांगितलं ठीक आहे करते, माझा भाऊ येतोय. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सर्वांना वाटलं रात्रीच्या रात्री भीम द्वारकेला जाईल आणि द्वारकेत जाऊन भगवान श्रीकृष्णांना निरोप देईल. पण सकाळी उठून बघता तर भीमदादा तिथंच, कुठंच गेलेले नाही. अरे सांगितलं भीमा द्वारकेला जायचं नाही का? म्हणे कशाला? म्हणे कशाला, अरे स्वयंपाक बांधवायला लावलाय तू आज द्रौपदीला की मी देवाला बोलून आणतो, झुंजूर मासाचं जेवण घालायचंय, लक्षात नाही का? त्याने सांगितलं हो लक्षात आहे, देव येणार आहे म्हणे, तुम्ही काळजी करू नका, मी बोलवतो. आता भीमदादाला काय जास्त कोणी डोकं लावतच नव्हतं. सांगितलं ठीक आहे, म्हटले ना हा हा. थोडा वेळ झाला, यांना वाटलं आवर सावर करून काहीतरी निरोप पाठवण्याची व्यवस्था करेल. भीमदादाची आंघोळही झाली, भीमदादा निवांत बसलेले दगडावर. अरे भीमा देवाला बोलवतो ना. भीमाने सांगितलं स्वयंपाक झालाय का? म्हणे नाही चालूही होतं, चालाय. मग झाल्यावर सांगा म्हणे. सर्वांना प्रश्न पडला हा भीम नेमकं करणार काय? स्वयंपाक तयार झाला, द्रौपदीने निरोप दिला की भीमालाच स्वयंपाक तयार आहे, देवाला बोलवा. भीमाने सांगितलं स्वयंपाक तयार आहे, पात्र वाढले का? हे सर्वांचे डोके आता बंद पडलेत. अजून हा इथंच आहे आणि आता द्वारकेहून तो यायचा कसा आणि द्वारकेहून आल्यानंतर याला जीव घालायचं कसं? आणि आज तर शेवटचा दिवस आहे ना, हा तर म्हणतो की मी देवाला बोलवणार, तुम्ही ताटा करा. पण आता म्हणताना नगाटाच्या कुठं नादी लागता, भीमदादाला कोण समजून सांगणार? भीमदादाने सांगितलं वाढले ताट? म्हणे हो वाढले. भीमदादाने स्वतःची गदा घेतली, गर 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 फिरवली आणि आकाशात स्वतःच्या डोक्याच्या वर सरळ फेकली
आणि खाली डोळे झाकून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण करत उभे राहिले. गदा वर फेकली आणि गदेच्या खाली उभे राहून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण करत उभे राहिले. ती भीमदादाची गादा होती, साधी गादा नव्हती. ती वायू वेगानं खाली यायला लागली. सर्वांच्या डोक्यात विचार आला, हा आता बाजूला जर झाला नाही तर क्षणार्धात गदा याच्या मस्तकावर पडेल आणि मस्तकाच्या चिंध्या चिंध्या येतील. सर्वजण लांबून गागताय, भीम भीम भीमदादा भीमदादा. पण भीमदादाचं चाललंय श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण. आता गदा आली 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 डोक्यात पडणार इतक्यात देवाने येऊन गदा धरली आणि भीमाला बाजूला केलं आणि सांगितलं, भीमा अरे काय. भीमाने सांगितलं, देवा चला जेवायला. भीमाने सांगितलं, देवा आता चला जेवायला. आता भीमाने असं म्हटल्यावर देवाने सांगितलं, अरे भीमा ही का बोलवायची पद्धत आहे का. भीमाने सांगितलं, देवा तू मला सांग, एवढ्या लवकर तुला बोलवायची दुसरी कोणती पद्धत आहे का. देवाने विचारलं, भीमा ही बोलवायची पद्धत आहे. भीम म्हणतो, देवा एवढ्या लवकर तुला बोलवायचं असेल तर दुसरी कोणती पद्धत आहे. आणि ही भीमाची कथा ऐकून प्रवचन ऐकत असणाऱ्या 22 जणांनी घरी किंवा प्रवचन संपले उद्योग करू नका. डोकं बिकं फुटलं तर वैभव महाराज जबाबदार नाही. हा नाही तर भीमदादानी केलं आणि वैभव दादानी सांगितलं, गेशाल डोकं फोडून. भीमदादा हे सतत देवाचं चिंतन करायचे म्हणून मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत आलिया आघात निवारा या न्यायाप्रमाणे देवाने ते संरक्षण केलेलं होतं. तर इतके अडबंग भीमदादा म्हणून तो दुर्योधन म्हणतोय, वरी भीमसेन बेथू आणि तो झालाय सेनानाथ. एक तर तो आडदांड आहे आणि तो या सेनेचा अधिपती आता झालेला आहे. खरं तसं तर पाहिलं तर दृष्टद्युम्न सेनेचा सेनापती आहे, भीमसेनेचा सेनापती नाही. पण भीमाविषयी चुकीचं बोलावं म्हणून त्या भीमाविषयीच हा असणारा दुर्योधन बोलतोय, ऐसे बोलून यामा तू सांडिली त्याने. आणि असं बोलला आणि आता त्यानं उतरणी घ्यायला सुरू केली. आता जे पाखवाजे त्यांची लक्षात उतरणी म्हणजे काय, तर त्यांनी आता बोलणं आता उताराकडे न्यायला चालू केलं, बोलणं संपवायला चालू केलं. आणि त्याच्या हे लक्षात आलं, दुर्योधन हुशार खूप आहे. दुर्योधनाच्या हे लक्षात आलं की आपल्या सेनेचं सेनापती भीष्म पितामह आहे आणि आपण आल्यापासून बडबड कोणासोबत येऊन करतोय, द्रोणाचार्यांजवळ येऊन करतोय. तो द्रोणाचार्यांजवळ काबार गेलता की आपण भीष्माचार्य द्रोणाचार्य सारख्याच अधिकाराच्या असताना देखील भीष्माचार्याला सेनापती पद दिलंय म्हणून द्रोणाचार्य नाराज होऊ नये म्हणून तो द्रोणाचार्याकडे गेला पहिल्यांदा. आणि आता त्याच्या डोक्यात आलं की कधीपासून आपण द्रोणाचार्याशी चर्चा करतोय, भीष्माचार्य नको नाराज व्हायला, भीष्माचार्य नको नाराज व्हायला. म्हणून त्यानं काय केलं, सर्वांना सूचना केली. काय सूचना केली, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थितः भीष्म एव विरक्षन्तु भवन्तः सर्व एव भवन्तः. तुम्ही सर्वजणांना माझी विनंती आहे, सर्वांना माझा आदेश आहे की तुम्हाला जी जी जागा नेमून दिली आहे, ज्या ज्या सैन्याची तुकडी नेमून दिली आहे, ज्याला जे जे काम दिलंय त्यानं ते ते काम करा. आणि ते काम करत करत भीष्म एव विरक्षन्तु या भीष्माचार्याचं रक्षण करा. मी मुख्य असं समजू नका, हा भीष्माचार्य मुख्य असं समजा आणि भीष्माचार्याचं रक्षण करा. म्हणजे दुर्योधन किती ठिकाणी पाणी लावतोय. आधी द्रोणाचार्य नाराज होऊ नये म्हणून द्रोणाचार्य का गेला, आता भीष्माचार्य नाराज होऊ नये म्हणून परत भीष्माचार्य का आला. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, मग पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुले सरीसे करा. मग पुनरपी काय बोले, मग परत काय बोलायला लागला, सकळ सैनिका ते म्हणितले. आता द्रोणाचार्याशी बोलत नाही, आता सगळ्या सैन्याला सांगतोय आता दळभार आपुले सज्ज करा. आता सर्वजणांनी सज्ज व्हा, तयारी करा, उठा, सज्ज व्हा, सज्ज व्हा. सज्ज कधी व्हायचं राहतं, शत्रू येऊन मारून निघून गेल्यावर. मग
शत्रूशी 2 हात ज्या वेळेस करायचे त्यावेळेस सज्ज व्हायचं राहतं. दुर्योधन म्हणतो आता दळभार आपले सरीसे करा, आता आपलं असणारं सैन्य युद्धाकरता तयार करा आणि काय करा, जया जिया अक्षुहिनी तेने तिया अरानी वर्गन कवन कवनी महारथिया. जया जिया अक्षुहिनी. आता आपण भरपूर वेळा ऐकलं की तो दुर्योधन सगळ्या सैन्याला समजून सांगतोय काय, ज्याच्याकडे जे जे सैन्याची तुकडी आहे, ज्याच्या वाट्याला जे अक्षुणी सैन्य आहे, त्यानं ते युद्धाच्या स्थानावर जमा करा, युद्धाच्या स्थानावर सज्ज करा आणि ते कोणकोणत्या महारथाकडे त्यांनी काय करायचं तर आवरायचं. आता आपण भरपूर वेळा ऐकलंय हा शब्द अक्षयुनी. कौरव पांडवांचं युद्ध झालं, खूप मोठं युद्ध झालं आणि त्या मोठ्या युद्धात किती सैन्य मारले गेले हो, 18 अक्षयुनी. पांडवांचं सैन्य किती हो, 7 अक्षयुनी. श्री विठ्ठल. दीपक महाराज तुमचा माईक चालू आहे, तेवढा बंद करण्याची विनंती आहे. हा श्री विठ्ठल, ठीक आहे, धन्यवाद. तर आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे अक्षयुनी अक्षयुनी अक्षयुनी. तर काही ठिकाणी अक्षयुनी म्हटलं जातं. तर या शब्दाचा अर्थ काय, तर अक्षयुनी हे एक माप आहे मोजण्याचं, हे एक माप आहे मोजण्याचं, सैन्य मोजण्याचं माप अक्षयुनी आहे. मग एका अक्षुणीत किती सैन्य, म्हणजे 18 अक्षुणी सैन्य लढलं म्हणजे किती सैन्य लढलं, तर एका अक्षुणीची किंमत किती, एका अक्षुणीत किती सैन्य असतं. आता मोजून घ्या, ज्याला लिहायचं त्यानं लिहून घ्या. आकडे मी सांगतोय. 21,870 रथ, तितकेच हत्ती, म्हणजे 21,870 हत्ती, त्याच्या 3 पट म्हणजे 65,610 घोडे आणि रथाच्या 5 पट सैनिक पायदळ 1,09,350. जवळ कोण दुसरा असेल त्यांनी कॅल्क्युलेटर करून घेतलं तरी चालेल. 21,870 रथ, तितकेच हत्ती, त्याच्या 3 पट म्हणजे 65,610 घोडे आणि रथाच्या 5 पट पायदळ 1,09,350 मिळून जेवढं होतं तेवढं म्हणजे एक अक्षौहिणी सैन्य. या 18 अक्षौहिणीचं नाही सांगितलं मी, हे एक अक्षौहिणीत किती होतं हे सांगितलं. आणि या महाभारताचं विशेष काय मला माहित नाही, पण महाभारतात 18 अंक लय वेळेला आहे. याच्यात पर्व ही 18च आहेत, गीतेत अध्याय ही 18च आहेत, सैन्य ही 18 अक्षौहिणीच आहे, जितके दिवस चाललं त्याचा वेळही 18च आहे. आणि विशेष म्हणजे 18 अक्षौहिणी सैन्यात आपण आता एक अक्षौहिणीची किंमत काढली, एक अक्षौहिणी सैन्याच्या किमतीतले जेवढे काही अंक आहे त्यांची बेरीज ही 18ची येते. करून बघितलं तर हरकत नाही. चला आपण पहिल्यापासून करू. रथ आणि हत्ती किती आहे, प्रत्येकी 21,870. 21,870. आता करा 2 आणि 1 किती झाले, 3, पुढचा 0 0 3 अधिक 8 म्हणजे 11 आणि पुढचे 7. 21,870 ची जर एकत्र बेरीज केली तर भरते 18, म्हणजे हत्तीची आणि रथाची झाली. चला पुढं 65,610. 65,610. 6 आणि 5 11 आणि 610 6 आणि 1 7. 11 आणि 7 18. 2 ठिकाणं झाले. आता चला पुढं 1,09,350. 1 आणि 9 मिळून झाले 10. 350 मध्ये 3 आणि 5 मिळून झाले 8. 10 आणि 8 18.
सुरुवातीचे 18, मधले 18 आणि शेवटचे 18 हे झाले एका अक्षोणीचं माप. असे 18 अक्षोणी सैन्य त्या ठिकाणी उपलब्ध होतं. आता माणसं याच्यात किती होते या बघा. पायदळात संख्या धरली ती 1,09,350 तितकं पायदळ ठीक आहे. पण घोड्यावर एक माणूस, रथात चालवायला एक आणि बसायला एक, आणि हत्तीवर माहूत चालवायला एक आणि माग योद्धा एक, म्हणजे कितीतरी सैनिक त्याच्यावर काय होते तर बसलेले. टोटल याचा 18 अक्षोणीचा आकडा जवळजवळ मनुष्य संख्येचा जर विचार केला तर जवळजवळ 46 लाखावर जातो. हा, घरी जाऊन कॅल्क्युलेटरवर परफेक्ट माप काढून घ्या. जवळजवळ 42 ते 46 लाखाच्या आसपास तो आकडा जातो. इतकं सैन्य या महाभारताच्या युद्धात होतं आणि त्याची गणना अक्षोहिणीत केल्या जायची. त्याची गणना अक्षोहिणीत केल्या जायची. तर दुर्योधन म्हणतो ज्याच्या ज्याच्या ताब्यात जी जी अक्षोहिणी आहे त्यानं ती आवरायची आणि काय करायचं तेने ते आवरीजे. भीष्मा तळी राहीजे, द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. ज्या ज्या महाराष्ट्राकडे जी जी जबाबदारी आहे, जी जी अक्षोहिणी आहे त्यानं ती सांभाळायची आणि भीष्माच्या सानिध्यात राहायचं. आणि द्रोणाचार्याला म्हणतोय, द्रोणाचार्य महाराज तुम्ही या सर्वांवर लक्ष ठेवा आणि या भीष्माचार्याचं रक्षण करा. हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा, येणे दळभार आघवा साच अमुचा. दुर्योधन म्हणतो हाच एक रक्षावा, याच एकट्याचं रक्षण करा, माझं नाही केलं तरी चालल. युद्धाचा नियम आहे की सर्वात जास्त संरक्षा ही राजाला दिली जाते. पण दुर्योधन म्हणतो माझी नका काळजी करू, सगळ्यात जास्त लक्ष हाची एक रक्षावा, ह्या भीष्माचार्यावर द्या. मी तैसा हा देखावा, अरे हा माझ्यासारखाच आहे, मीच जसा आहे तसा याला तुम्ही समजा. येणे दळभार साचा मुचा, यानच आमचा दळभार आपला असणार सैन्य याच्यामुळं खरेपणा त्याला. हा जर सैन्यात नसेल तर आपलं सैन्य सैन्य नाही, हाय म्हणून सैन्य. मी आधीही बोलून गेलो, ज्याला राजकारण शिकायचं त्यानं दुर्योधनाकडून शिकावं. त्याला ही गोष्ट चांगली माहिती आहे, भीष्म पितामह शरीराने आपल्याकडून आहे पण मनाने आपल्याकडून नाही, ते पांडवांच्या बाजूने. मग यांच्याकडून काम तर करून घ्यायचंय, मग कसं करून घ्यायचं, असं करून घ्यायचं. हाची एक रक्षावा मी ताईचा हा देखावा, येणे दळभार गवाचा मोसा. आता आपण सगळी पारमार्थिक मंडळी आहे, आपल्या सर्वांना थोडंफार का व्हायना पण नियोजनाची माहिती आहे. नियोजन कसं करता, नियोजनात काय असतं, आणि नियोजन करत असताना काही जण आडवे येतात. कोणतेही चांगलं काम करायला लागलं का कोणी न कोणी आडवी टांग घालतं. मग प्रत्येक वेळेस हुसकून नाही देत बसायचं, त्याला कार्याचं मोठेपण द्यायचं. त्याला अध्यक्ष केलं का मग पॅन्ट फिट असतो, धावपळ करतो, काय अडचण नाही. जो विरोध करतो ना त्याच्या हातात सगळं द्यायचं, भाऊ तूच कर, तू पुढं होय. त्याच्या हातात पुढारपण दिला का मग जो बंद पाडायला जेवढी ताकद लावायची ना तेवढी कार्य मोठं करायला लावतो. तसं दुर्योधनाला वाटलं भीष्म पितामह मनाने आपल्या बाजूने नाही पण आपल्या बाजूने आणणं गरजेचं आहे, म्हणून मग त्यानं काय केलं, याचंच रक्षण करा आणि हाच सगळ्यात आपल्यात मोठा आहे असं सांगितलं. आणि महाराज त्या दुर्योधनाचे शब्द कानावर पडले आणि पितामहाला आनंद झाला. सहज आहे स्तुती पराबिया मुखी रुचिकर, निळोबराय गवळणीत म्हणता स्तुती पराबिया मुखी रुचिकर. स्तुती दुसऱ्याच्या मुखातून गोडच वाटते. आपल्याविषयी कोणी जर बोललं, चांगलं जर बोललं तर आपल्याला आवडतं. कोणी असू द्या तो, त्या माणसाला स्वतःबद्दल चांगलं बोललेलं आवडतं. माणसाला पैसा जेवढं सुख देत नाही तेवढं सुख, पैसा जेवढं सुख देत नाही तेवढं सुख स्तुती देते. दुसऱ्यानं जर आपली स्तुती केली तर तेवढं सुख देतं. महाराज पण आपण पारमार्थिक मंडळी आहे, आपण स्तुतीची अपेक्षा करू नये. विषय स्तुतीचा आहे म्हणून सांगतोय, स्तुतीची अपेक्षा पारमार्थिक माणसाने करू नये. आत्मस्तुती ही आत्महत्या आहे. स्तुती ही आत्महत्या आहे. स्तुती ऐकल्यानंतर माणसाची अधोगती होते, प्रगती नाही होत. माणसाने जर स्वतःची स्तुती स्वतःच्या कानाने ऐकली तर माणसाची अधोगती होते. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे,
मी जे काय बोलतो ते श्री गुरूंच्या कृपेनं बोलतो आणि मला काही ज्ञानेश्वरीचा अर्थ मोठ्या मोठ्यांना कळत नाही. ऐका आकाशी घेऊन सभे तरी अनिकेत्या होणी थोर आहे म्हणून आपण हे आगमे निर्धारिता. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी बद्दल बोलताना बोलावं, एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेक. या ज्ञानेश्वरीच्या बाबतीत माऊली स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. माझ्यासारखीची काय लायकी ज्ञानेश्वरी सांगायची. फक्त माऊलींच्या श्री गुरु राऊत बाबांच्या कृपेनं जे जे स्मरणात आहे, जे जे स्फुरण होतं ते ते बोलतो. इथं माझं काहीच नाही. हे शरीर बोलतंय, बोलत असताना वैभव दादा बोलताना दिसतोय. बोलत मी नाही, बोलता श्री गुरु आहे. बोलत मी नाही, बोलता ज्ञानोबा आहे. बोलत मी नाही, बोलवतो देव आहे. माझं याच्यात काहीच नाही. त्याच्यामुळं विनंती आहे, जरी गोड वाटत असेल तरी ते श्री गुरूंच्या कृपेनं वाटतंय. म्हणून स्तुती कोणी करू नका, कारण की ती स्तुती जर चुकून माझ्या कानावर पडली, मला अहंकार झाला तरी मी नरकात जाईल. तुका म्हणे नरका घाली अभिमान, नरकाला घालतो अहंकार, उद्धाराला कारण नाही होत. आणि तो अहंकार स्तुतीतून येतो. म्हणून कोणी आपली स्तुती करावी ही इच्छा अंतःकरणात येऊ देऊ नका. की आपण कोणतं तरी काम स्तुती करता, मला परमार्थिक काम तर कोणी स्तुती करता करू नये कोणतंच. आपण जर एखाद्या दिंडीला पंगत देत असू तर ती पंगत देत असताना सेवा म्हणून द्यावी. पंगत ज्याला दिली त्यानं आपलं माईकवर नाव घ्यावं आणि पत्रिकेत नाव छापावं म्हणून देऊ नये. आपण कोणतीही परमार्थिक क्रिया करत असताना ती क्रिया आपलं कोणीतरी नाव घ्यावं, आपली कोणीतरी स्तुती करावी म्हणून करू नका. महाराज ज्ञानेश्वरीत विषय पण तो शेवटच्या अध्यायात आहे. ती कर्म राजस कर्म आहे. फक्त तुम्हाला स्तुती झाली हेच फळ भेटत, पुण्य पिण्याच्या भानगडीत त्याला पडायचं नाही. मग ज्याला परमार्थ करून नाव घ्यायची इच्छा आहे, स्तुती करायची इच्छा आहे, त्याचं फळ स्तुतीच आहे. मग त्याला पुण्य बिन्न हरिमुखी किती काही म्हटला तरी मग त्याने पुण्याची अपेक्षा नाही करायची जर त्याच्या बदल्यात तो स्तुती घेत असेल तर. जर तुम्ही दान दिलं आणि दानाच्या बदल्यात जर तुम्ही सत्कार स्वीकार करत असाल, दानाच्या बदल्यात जर मोठ्या मोठ्या पॉम्पलेटवर नाव स्वीकार करत असाल, नाही पुण्य भेटत तुम्हाला. जर त्या अपेक्षेनं करत असाल तर तुम्ही क्रिया काय करता यापेक्षा क्रियेमागचा भाव काय हा महत्वाचा आहे. आपलं आता हे ऑनलाईन चाललेलं आहे, पण हे चालू असताना देखील मला 4 लोकांनी गोड म्हणावं म्हणून मी जर ज्ञानेश्वरी सांगत असेल तर मलाही त्याचा काहीच पुण्यभाग भेटणार नाही. प्रत्येकापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचावी हा उद्देश माझा असेल तर निश्चित माऊली कृपा करतील. पण मी ज्ञानेश्वरी सांगितली आणि म्हणून मग 4 जण म्हणतील की महाराज तुम्ही खूप गोड बोलले, तुम्ही खूप सुंदर विवेचन केलं. हे स्तुतीचे शब्द ऐकण्याकरता जर ज्ञानेश्वरी सांगत असेल तर मग त्याचं फक्त स्तुती हेच फळ, पुण्य आणि माऊलींची कृपा माझ्यावर कधी होणार नाही. स्तुती गोड वाटते मान्य आहे, पण पारमार्थिक माणसाने स्तुतीला आत्महत्या समजून तिचा त्याग करा. पण ती स्तुती ऐकली भीष्माचार्यांना आणि भीष्माचार्यांना आनंद झाला. ततः संजनयन हर्षम कुरुरुद्ध पितामह सिंहनादं विनोद्यचय शंखम दद्मो प्रतापवान. आणि त्या दुर्योधनाच्या बोलण्यामुळे हर्षित झालेले कुरुवृद्ध पितामह, कुरुवंशातले वृद्ध असणारे पितामह काय केलं, विनोद ही शंखनादम मोठ्याने शंखनाद केला, सिंहनाद केला, मोठ्याने गागले, ओरडले आणि त्यानंतर शंखम दद्मो प्रतापवान आणि प्रतापवान असा शंख त्यांनी वाजवला. मोठा असणारा शंख त्यांनी वाजवला आणि तो वाजवला, त्याचा आवाज कसा झाला पुढे माऊली सांगणारच आहे, पण माऊली आता वर्णन करतात. या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग त्याने केला सिंहनाद. या राजाची या बोला सेनापती संतोषला. राजा म्हणजे कोण, दुर्योधन. आणि राजाचे बोल कोणते, वरच्या श्लोकातले वरच्या ओवीतले बोल कोणते, हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा, ये नेदळ भार अगवा साच अमुचा. हे जे दुर्योधन बोलला त्याचा परिणाम भीष्माचार्यांवर झाला, सेनापती संतोषाला. म्हणजे भीष्माचार्यांना आनंद झाला आणि मग तिने केला सिंहनाद. आणि मग त्यांनी सिंहनाद केला, मोठ्याने गर्जना केली.
मोठ्याने गर्जना करण्याला आपल्या मराठीत सिंहनाद म्हटले जात. काय म्हटलं जातो? सिंहनाद. मोठ्याने गर्जना. सिंह डरकाळी ज्या वेळेस फुटतो त्यावेळेस संपूर्ण जंगल थरथर थरथर कापतं. का बर? तर त्याचा आवाजच तेवढा मोठा असतो. तसं भीष्माचार्यांनी सिंहनाद केला. युद्धाच्या वेळेस आक्रोशानं मोठ्यानं ओरडणं म्हणजे सिंहनाद करणं. शिवरायांची इतिहासात जरी बघितलं तरी आपले सैनिक आक्रमण करायच्या वेळेस मोठ्याने गागायचे, हर हर महादेव. आणि मग ते युद्धाला काय करायचे तर सुरुवात करायची. हे जे त्यांचं ओरडणं याला सिंहनाद म्हटलं जातं. तर आता माझा सिंहनाद संध्याकाळी एवढा मोठा झाला की निम्म गाव जागा झालं. तर ते सिंहनाद मोठ्यानं भीष्म पितामहांनी केला आणि तो असणारा सिंहनाद आणि त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये तो मोठ्याने व्हायला लागला. माऊली म्हणतात, तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यात, प्रतिध्वनी न समात उपजत असे. दुर्योधन म्हणतो तो गाजत असे अद्भुत. माऊली ज्ञानोबा त्या शंखनाद त्या सिंहनादाचं वर्णन करताय. तो गाजत असे अद्भुत आणि तो मोठ्याने घुमायला लागला त्या सैन्यामध्ये. अद्भुत, अत्यंत विशेष पद्धतीने. आणि त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये न समात आणि तो घुमणारा आवाज मावाना एकट्या भीष्म पितामहाचा 18 अक्षौणी सैन्याचा आवाज गेला. म्हाताऱ्यात ताकद किती असन की 18 अक्षौणी सैन्य म्हणजे जवळजवळ 45-46 लाख समाज जिथं आहे तेवढ्या सैन्यात देखील आवाज पुरून उरला होता भीष्माचार्याचा. किती मोठा आवाज असेल? एवढा मोठा आवाज. माऊली म्हणतात प्रतिध्वनी न समात उपजत असे, मावणार नाही एवढा मोठा आवाज झाला. आणि जेवढ्या मोठ्याने ते ओरडले, जेवढ्या मोठ्याने तो सिंहनाद केला, तेवढ्याच मोठ्याने परत शंख वाजवला. तयाची तुलगासवे वीर वृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्मदेवे आसपुरीला. तयाची तुलगासवे. आणि त्याच तुलनेनं जेवढ्या मोठ्याने सिंहनाद केला होता तेवढ्याच मोठ्याने आता शंखनाद केला. सिंहनाद म्हणजे सिंहासारखा आवाज काढणं म्हणजे मोठ्याने ओरडणं, आणि त्यानंतर शंखनाद केला. आपल्याकडे शंख वाजवण्याची शुभ कार्याच्या सुरुवातीला आणि युद्धाच्या सुरुवातीला शंखनाद करण्याची काय तर पद्धत आहे. आणि तो शंख भीष्म पितामहाने आसपुरीला वाजवला आणि तो पहिला आवाज आधी का हा दुसरा आवाज. शंखनादाचा आवाज ज्यावेळेस केला त्यावेळेस सिंहनादाचा आवाज संपलेला नव्हता. म्हणजे मोठ्याने जे ओरडले होते तो आवाज अजून सैन्यामध्ये घुमत होता. आणि तो घुमेपर्यंत पितामहाने हातात शंख घेऊन शंख वाजवला आणि ते दोन्ही नाद एकत्र झाले. माऊली वर्णन करतात ते दोन्ही नाद एकत्र झाल्यावर कसं झालं. माऊली म्हणतात ते दोन्ही नाद मिनले, ते त्रैलोक्य बधिरभूत जाहले, जैसे आकाश का पडले तुटोनिया. ते दोन्ही नाद मिनले. ते दोन्ही नाद म्हणजे दोन्ही शब्द, दोन्ही आवाज एकत्र झाले आणि ते एकत्र झाल्यानंतर ते त्रैलोक्य बधिरभूत झाले. त्या ठिकाणी तिन्ही लोक बहिरे झाले, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. म्हणजे भीष्म पितामहांचा एकट्याचा सिंहनादाचा आणि शंखनादाचा आवाज त्रैलोक्याला बधिरभूत करेल असा झाला होता. म्हणजे उपस्थित लोकांच्या कान ठळ्या बसतील असा भीष्म पितामहाच्या ओरडण्याचा आणि त्या शंखाचा आवाज झाला. जैसे आकाश का पडले तुटून या, जसं आकाशच तुटून पडलं असं सर्वांना वाटायला लागलं. घडघडीत अंबर उचंबळत सागर, शोभले चराचर कापत असे. माऊली म्हणतात जसं अंबर म्हणजे ढग, आकाश गडगड गडगड गड करायला लागलं. पावसाळ्यामध्ये बघा अचानक जर ढग दाटून आले आणि जर ढगांचा कडकडाट गडगडाट चालू झाला तर माणसाला बाहेर पाय द्यायला भीती वाटते.
एक वेळेस माणसं तरुण पोरं तरी जरा धीर धरतील, पण आमच्या मायमावल्या आम्हाला हातात फोन घेऊ देत नाही आणि आम्हाला घराच्या बाहेर जाऊ देत नाही. ते एवढ्या मोठ्याने त्या अंबाराचा आकाशाचा आवाज होतो. उचंबळत सागर किंवा समुद्र जर उसळला, साधारण नाही हा, समुद्र जर उसळला तर लाटांचा खूप भयानक आवाज येतो. शोभले चराचर कापत असे त्या आवाजानं आगभार गागायला लागलेला आहे आणि सागर उचंबळायला लागलेला आहे. चराचर घाबरलेलं आहे आणि घाबरून काय होतंय तर कापतंय अंग, काय होतंय तर थर 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 करतंय. त्या असणाऱ्या आवाजानं काय परिणाम झालाय माऊली म्हणतात, तेने महाघोष गजरे दुम दुम ताती गिरी कंदरे तव दळा माझी रणतुरे आस पुरली. माऊली म्हणतात तेने महाघोष गजरे, या दोन ह्या आवाजाच्या गजरानं दुमुतुम ताती गिरी कंदरे, आजूबाजूला असणारे सगळे डोंगर दरे गजबजून गेले. म्हणजे भीष्म पितामह जिथं उभे त्या कुरुक्षेत्रावर जवळपास कुठं डोंगर नाही, तरी जिथपर्यंत डोंगर आहे तिथं आवाज गेला आणि तिथलं जाऊन त्या डोंगरदऱ्यांमध्ये भीष्म पितामहाचा आवाज आणि शंखनाद घुमायला लागला. किती मोठ्याचा तो आवाज असेल. आणि आपला सेनापतीच अशी सिंहनाद करून मोठ्याने शंख वाजवतोय म्हटले, आता बाकीच्या लोकांना वेगळं सांगायची गरज पडली नाही. आणि मग तव दळा माझी रणतुरे आस्फुरली, आणि मग संपूर्ण सैन्यामध्ये जे जे म्हणून काही वाद्य होते तर ते वाद्य वाजवायला आले. रणवाद्य, ज्या त्या ठिकाणचे वाद्य, वाद्यशास्त्रात वाद्य हे वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या वाजवायचे असतात. वाद्य जे ते वाद्य ज्या त्या ठिकाणी शोभून दिसतं, जे ते वाद्य ज्या त्या ठिकाणी शोभून दिसतं ते वाद्य दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमात आलं तरी वेगळं वाटतं. आता संबळ जर कीर्तनात आणलं तर जमन का? संबळ 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 पाहिजे, पण कशा करता पाहिजे? ते गोंधळा करता पाहिजे, ते कीर्तना करता नको. संबळ पाहिजेच, पण ते कुठं? गोंधळात. आणि गोंधळात इना निला तर चालन का आपला? नाही बाबा, आम्हाला विना लागतो म्हणे का? आज आईचं जागरण आहे आणि खंडेरावाचा गोंधळ आहे, आम्हाला आज पाहिजे गोंधळाला जागरणाला आम्हाला आज विना न्यायचा आहे, चालेल का? नाही, तिथं एक तारीच लागल. तुम्ही जर पोवाडा ऐकायला गेले आणि पोवाडा ऐकायला जाताना तुम्ही जर पखवाज घेऊन गेले, मृदुंग घेऊन गेले, जमन का? मग तिथं काय लागल? डफच लागल. तो डफ वाजूनच पोवाडा गायला तर काय वाटतं? गोड वाटतं. म्हणून ज्या त्या ठिकाणी जे तेच वाद्य काय तर योग्य. आपलं वाद्यशास्त्र सांगतं ज्या त्या ठिकाणी जे ते वाद्य असावं. लग्न जर असेल तर लग्न समारंभात सनई आणि चौघडा, सनई आणि चौघडा हे वाद्य असायचे. आता आता हे तुमच्या भाग्यात होतं हो, आमच्या भाग्यात काही नाही. सॉकेस मध्येच ठेवायचं सनई आणि सॉकेस मध्येच ठेवायचा चौघडा, लग्नात नाही, तो फक्त सॉकेस पडतो. तर सनई आणि चौघडा लग्नात. कीर्तनात टाळ, मृदुंग आणि विणा. टाळ, मृदुंग आणि विणा हे मुख्य वाद्य कीर्तनाचे. त्यानंतर आपला लग्न समारंभाचा विषय झाला, आपला कीर्तनाचा विषय झाला. आपण जर पोवाड्याला गेलो तर मांग असणारा छोटासा टाळ आणि त्याबरोबर असणार काही जण वापरतात तुंतुन, ते तुंतुन आणि डफ मारण्याकरता हे लागतं कुठं? तिथं. त्यानंतर जर गारुड्याचा खेळ असेल तर तिथं लागतं डमरू, गारुड्याचा खेळ करायला. आणि त्यानंतर जर जागरण गोंधळ असेल तर मग जागरण गोंधळा करता लागणार ते एक तारी, जागरण गोंधळा करता लागणार ते संबळ. तसंच युद्ध प्रसंगी वापरल्या जाणारे जे जे म्हणून वाद्य आहेत त्यांना रणवाद्य म्हटलं जातं. तर ते रणवाद्य त्या ठिकाणी वाजायला लागले. कोणकोणते, कसे कसे वाजायला लागले तर वर्णन करताय. तत शंखाश्च भैर्यश्च प्रणवानक गोमुखः
सहशैवाभ्यहन्यंत सशब्दस्तु मुलोभवत. ततः म्हणजे त्यानंतर भीष्म पितामहाने एवढं सगळं वाजवलं. त्यानंतर शंख, भेरी, वनवानक, गोमुख हे सगळं सहसा एवाभिहन्यत अचानकपणे सगळं वाजलं आणि सशब्द तुमुलो भवत, तुमुलह अभवत, आणि तो शब्द ऐकवला जाणार नाही असा अपार झाला. काय काय वाजलं? माऊली म्हणतात, उदंड सैंघ वाजते, भयानके खाकाते, महाप्रलयो जेथे धाकटासी. माऊली म्हणतो तिथं एक नव्हतं हो वाजवायला, उदंड खूप जण, सैंघ वाजती, वाजवणारे भरपूर आहेत आणि वाद्यही भरपूर आहेत, भयानके खाकाते. आणि आता मला जसा प्रसंग असेल तसं, आता इथं युद्धाला जायचंय म्हणून तिथं कसे वाद्य आहेत, तर भयानक भयानक वाद्य माऊली म्हणतात आहे. महाप्रलय जिथे धाकडासी, आणि जे धैर्यवान लोक आहे त्यांना देखील तो आवाज ऐकून भीती वाटत. म्हणजे तो आवाज ऐकून भित्र्याला भीती वाटला असं नाही. म्हणजे डीजे जवळ गेल्यावर ज्याचे कान चांगले त्यालाच आवाज येतो असं नाही, तर जो कानातून गेलेला आहे तो देखील म्हणतो लय मोठा आवाज आहे. म्हणजे बाहेरला सुद्धा डीजेचा आवाज जास्त वाटतो. तसं हा आवाज घाबरणाऱ्यांनाच घाबरवतो असं नाही, तर हा आवाज जे धैर्यवान आहे त्यांना देखील भीती उत्पन्न करणारा आवाज आहे. नेमकं काय काय वाजतंय, तर भेरी, निशान, मांदळ, शंख, कहाळा, भोंगळ आणि भयासुर, रणकल्लोळ, सुभटांचे काय काय असे वाजवायलाय, तर भेरी, निशान, मांदळ. भेरी म्हणजे नौबत. आता ही सगळी जुने वाद्य, काही जणांना कदाचित माहिती असतील, पुढं संग्रहालयात पाहिले असतील तर माहिती होतील. हे सगळं युद्ध प्रसंगी वाजवलं जायचं. एक निशान म्हणून एक जुनं वाद्य आहे. त्यानंतर मांदळ हे देखील एक त्यावेळेच मांदळ नावाचंच एक वाद्य आहे. शंख, आपल्या सर्वांना शंख माहिती आहे. कहाळा म्हणजे झांजा, कहाळा म्हणजे झांजा, झांजा आपल्या सर्वांना माहिती आहे. भोंगळ म्हणजे तुतारी, तुतारी आपल्या सर्वांनाच, महाराष्ट्रात तरी तुतारी सर्वांना माहिती आहे. आपल्याला काही राजकारणात जायचं नाही, पण ती तुतारी. तर ती तुतारी, हिरणवाद्ये आणि भयासुर, रणकल्लोळ, सुभटांचे. आणि त्याचप्रमाणे ज्यांच्याजवळ वाजवायला काही नाही ते मोठमोठ्याने आरडत होते. मोठमोठ्याने फक्त काय करत होते तर आरडत होते. कारण की आता तिथं ते काय भजनाच्या मैफिलीला थोडी गेलते, स्वरातच बोललं पाहिजे, स्वरातच म्हणलं पाहिजे. युद्धाला गेले होते. शंख, भेरी, निशान जसे जसे वाजायचे तितके तितक्या मोठ्याने ते मोठ्या मोठ्याने हाका देत होते. काय कसे करत होते, आवेशे भुजात राहटती, विसैलेने हाका देती, जेत महामद भद्र जाती आवरती ना. आवेशे भुजात राहटती, आवेशाने भुजात राहटती. हा, हे आपण पाहिले कुस्त्यांमध्ये पैलवान आवेशाने काय करतात, असे करतात. म्हणजे काय करतात, दंड थोपाटतात. तर दंड थोपटत होते, विसैलीने हाका देती, आणि उत्तेजनार्थ मोठ्या मोठ्याने आवाज देत आहे. आणि त्या आवाजानं बाकीचे तर सोडा, पण हत्ती घाबरले आणि ते आता आवरत होते. महामद भद्र जाती आवरती ना. आता मोठे मोठे हत्ती देखील आवरल्या काय जात नव्हते. आता इथं मोठे मोठे हत्ती जिथं घाबरले तिथं आता भित्र्यांची गोष्ट आहे का, तेथ भेडांची कवन मातू, काचया कीर फिततू, जेने डचकला कृतांतू अंगणे गे. आता महाराज जिथं मोठे मोठे घाबरतील तिथं घाबरटाचं काय हो. समजा एखाद पडीक घर आहे जिथं दिवसा जायला माणसं घाबरता, अशा जागेवर तुम्ही साऱ्या गावाचा भित्र माणूस अमावस्याच्या दिवशी रात्री 12 वाजता पाठवला जाईल का तो? म्हणजे जिथं शहाणा जाणार नाही, जिथं धीट माणूस जाणार नाही तिथं भित्र जाईल का? नाही. तसं इथं हा आवाज ऐकून जिथं हत्ती सारखे घाबरायला लागले तिथं घाबरण्याची काही गोष्ट आहे का? हा आवाज ऐकूनच ते घाबरायला लागले.
माऊली म्हणतात, जेने दचकला कृतांत अंगणे गे, काळाला देखील भीती वाटावी असा तो आवाज होता. काळाला देखील काय वाटावी? भीती वाटावी असे माऊली म्हणतात. तिथं कसं झालं? एका उभयाचे प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवता ते. माऊली म्हणतात, एकाचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले, काही जण तर उभ्या उभ्या त्या आवाजानच गेले. आहेत काही जण कच्चे, जे आवाजानच काय होऊन जातात तर पूर्ण डचकून घाबरून जातात. माऊली म्हणतात, उभयाचे प्राण गेले, उभे उभ्याच प्राण गेले. आता इथं प्राण गेले शब्दाचा अर्थ जीवाचे गेले असं म्हणा, किंवा काहीचे भीतीनं गर्भगळीत झाले असा अर्थ घ्या. दोन्ही अर्थ घेतले तरी चालेल, पण शक्यतो दुसरा अर्थ जास्त सटीक आहे की उभयाची प्राण गेले म्हणजे उभ्या उभ्याच तिने जीवनाची आशा सोडून दिली की एवढा भयानक आवाज झालाय म्हणजे आता आपण जगत नाही. चांगाचे दात बैसले. माऊली म्हणतात, जे चांगले चांगले शूरवीर आहे, घाबरट जाऊ द्याच, पण चांगले चांगले जे शूरवीर आहे त्यांचे देखील दात बसले. चांगल्याचे दात बसले म्हणजे काय झालं तर महाराज, सामान्य माणसाला वाचता येणार नाही याच्यात विशेष नाही, तर रावणाने लिहिलेलं भगवान शंकराचं शिवतांडव स्तोत्र चांगल्या असणाऱ्या गीता ज्याच्या पाठेत त्या माणसाला वाचताना सहजासहजी येत नाही. आपण ऐकलेलं असेल, जटा कटाह संभ्रमं भ्रमण निलिंप निर्जरी विलोल विची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 जवला ललाटपट्ट पावकी किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षण मम. हे आपण ऐकलेलं आहे. हे चांगल्या चांगल्याला वाचता येत नाही, पाहून देखील पाहून पंडितालाही वाचता येत, सहजासहजी वाचता येत नाही, तर ते सहजासहजी पंडिताला वाचता येत नाही, सामान्य माणसाची तिथे गोष्ट काढावी का? नाही. तसं इथं चांगल्याचे दात बसले आणि बिरुदाचे दादुले हिवताती. माऊली म्हणतात, जो शूरवीर म्हणून बाहेर टिमके मिरवतो तो देखील या ठिकाणी थंडी वाजल्यासारखा घाबरून बसलेला आहे. असा अद्भुत तुरंबाळ झालेला आहे. माऊली म्हणतात, ऐसा अद्भुत तुरंबाळ ऐकून ब्रह्मा व्याकुळ, देव म्हणती प्रळय काळ ओढावाला आजी. असा अद्भुत आवाज ऐकून स्वर्गातले देव देखील अचंबित झाले आणि ब्रह्मदेवाला देखील व्याकुळता उत्पन्न झाली. आता ब्रह्मदेवाला कोणती व्याकुळता उत्पन्न झाली, ती का झाली, आणि या कौरव सैन्याच्या आवाजाचं उत्तर पांडवांनी कसं दिलं हे पुढच्या सेवेत बघू. तुर्तास 10 वाजले. झालेली सेवा संपूर्ण समाजांना तो कोराय म्हणतो त्या गुरुवरे गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि जिच्या नावाने ओळख आहे त्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्रीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी, अनवर्त भूमंडळी भेटू तू तयाभूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आधी पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकिये. द्रष्टा दृष्ट विजये हुआ बेजी, एत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देहो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देहो सुख्या झाला.
येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.